नमस्कार ॲस्पिरंट्स, मी भूषण घोडके तुमच्या करंट बीटमध्ये स्वागत करतो. आज आपण इंडिया आणि युरोपियन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जो साईन झालेला आहे तर त्याच्या संदर्भात आपण बोलणार आहोत. तर मित्रांनो, आत्ताच 77वा जो काही प्रजासत्ताक दिन आहे 26 जानेवारी 2026 रोजी पार पडलेला आहे. या दिवशी जे प्रमुख पाहुणे होते ते युरोपियन कमिशनचे प्रेसिडेंट उर्सुल वोन डेर लेयन आणि युरोपियन काउन्सिलचे प्रेसिडेंट अँटोनियो कोस्टा हजर होते. आणि 27 जानेवारी 2026 रोजी जो असेल तर भारत आणि युरोपियन युनियनमधला जो फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आहे तो त्या ठिकाणी साईन झालेला आहे. तर मित्रांनो, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट मग हा समजून घेण्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मुक्त व्यापार करार काय असतो हे समजून घेणे आपल्याला फार महत्त्वाचं आहे. आता हा जो मुक्त व्यापार करार असतो मित्रांनो, हा 2 किंवा अधिक देशांमध्ये ना एक कायदेशीर करार असतो. याचा मुख्य उद्देश काय असतो, वस्तू किंवा सेवांचा जो व्यापार असेल ना त्याच्यामधला सीमाशुल्क असेल, कोटा असेल किंवा इतर अडथळे असतील ते कमी करायचे किंवा पूर्णपणे काढून टाकायचे आणि सहभागी देशांमध्ये ना आता आर्थिक सहकार्य आणि व्यापार जो असेल तो वाढवायचा. असा याचा मुख्य उद्दिष्ट काय असतो, एक म्हणजे आर्थिक विकासाला गती देणे, बाजारपेठेमध्ये प्रवेश मिळवणे, परकीय थेट गुंतवणूक वाढवणे, व्यापार भागीदारांमध्ये विविधता आणणे आणि जागतिक स्पर्धेद्वारे देशांतर्गत उद्योगांची जी क्षमता असेल ती वाढवणे असते. आता मुक्त व्यापार कराराची श्रेणी असते, तर त्या श्रेणीमध्ये पहिला जो त्याचा पार्ट येतो तो म्हणजे प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट. याला म्हटलं जातं प्राधान्य व्यापार करार. याच्यामध्ये काय केलं जातं, निवडक वस्तूंवर काय करते व्यापारामध्ये सवलत मिळते. त्याच्या पुढचा जो स्टेप असतं ते म्हणजे मुक्त व्यापार करार, त्याला फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हटलं जातं. याच्यामध्ये एका विशिष्ट सूचीनुसार, मग ती सूची जी असेल तर ती सर्व्हिसेसची असेल म्हणजे सेवांची असेल किंवा वस्तूंची असेल, त्याच्यामध्ये व्यापाराचं काय केलं जातं तर उदारीकरण केलं जातं. त्यानंतर जर आपण बघितलं तर पुढचा जो त्याचा टाईप येतो तो म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप. हे जे असतात हे करार जे असतात हे सेवा, गुंतवणूक आणि बौद्धिक संपदा असतील ह्यासारख्या क्षेत्रांना जोडून काय केलं जातं, अधिक सखोल जे असेल तर एकात्मकता त्या ठिकाणी व्यापारामध्ये ही बघितली जाते. त्यानंतर जे बघितलं आपण तर पुढचा त्याचा जो टाईप येतो तो म्हणजे कस्टम युनियन. या कस्टम युनियनमध्ये काय केलं जातं, जो ग्रुप ऑफ कंट्रीज असतात हा समान बाह्य सीमा शुल्क या ठिकाणी काय म्हणजे टॅरिफ रूल्स असतील ते समान त्या ग्रुप ऑफ कंट्रीजसाठी काय होतात तर अप्लाय होतात. त्याचा पुढचा जो स्टेप असतो त्याला आर्थिक युनियन किंवा इकॉनॉमिक युनियन म्हटलं जातं. याच्यामध्ये काय केलं जातं, वित्तीय आणि चलन धोरणं ही एक समान केली जातात आणि याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे काय मित्रांनो तर युरोपियन युनियन आहे. तर आता हे जे आहेत मित्रांनो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण मुक्त व्यापार करार म्हणतो त्या संदर्भात. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या संदर्भातले जे महत्त्वाचे वैशिष्ट्य ते बघू. अशा नवनवीन कॉन्सेप्टसाठी जो असेल तर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी आपल्याशी ट्यून अप करा. थँक्यू.